राज्य सरकारनं शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा शासन निर्णय अद्याप कागदावरच असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलाय. कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल 2,000 रुपयांपर्यंत खर्च येत असताना मात्र शेतकऱ्याच्या पदरात 1,200 रुपये पडत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय. त्यामुळे शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून कांद्याला प्रति क्विंटल किमान 2,000 रुपयांचा भाव जाहीर करावा अशी मागणी अहिल्यानगरातील श्रीरामपूर इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. त्या सरकारने जरी निर्बंध उठवलेले असले आणि सरकार जरी प्रयत्न करत असलं शेतकऱ्याला भाव मिळावा, परंतु ग्राउंड लेवलला शेतकऱ्याला आज भाव मिळत नाहीये. शेतकऱ्याला खर्चाचा विचार केला तर 2,022 रुपये क्विंटल मागे खर्च येतो, त्याला कमीत कमी 2500 तरी किंमत क्विंटलला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि तरच त्याला काही 2 पैसे राहतील. अथवा अदरवाईज कोणत्या प्रकारे तुम्ही काही करा, नाही तर मग तुम्ही काय जो भावाने खरेदी करा तो करा आणि आम्हाला वर्षाची अनुदान स्वरूपामध्ये 2,500 पूर्ण करून द्यावेत अशी सरकारला विनंती आहे. सध्याला शेतकऱ्याचा खर्च निघाला महाग झालेला आहे. गोणीचे भाव पाहिले तर 50 रुपयाला गोणी झालेली आहे, पोत्याची गोणी लाल गोणी 25 रुपयाला झालेली आहे आणि कांदे 1 रुपया 2 रुपये इकत आहे. 2 आणि 3 रुपये इकल्यानंतर काय खर्च निघणार शेतकऱ्यांचा? कमीत किमान 1,000 रुपयाच्या वर जर कांदा इकला तर शेतकऱ्याला थोडंफार काहीतरी पात्रात पडन. असं 500 ना 1,000 रुपयामध्ये काही पात्रात पडवलं नाही शेतकऱ्याला, खर्च पण निघत नाही याच्यामध्ये.